विठ्ठल रुक्माईंची या ठिकाणी पूजा करून अतिशय आनंद मला झालेला आहे। खरं म्हणजे तुमचा नेहमीच हा प्रश्न असतो की देवाला काय मागितलं। तसं तर देवाला काही मागावंच लागत नाही, कारण देवाला आपल्या मनातलं सगळं माहिती आहे। पण तरी देखील भक्तांना राहवत नाही, त्यामुळे आपण देवाच्या घरात गेलं तर काहीतरी मागत असतो। निश्चितपणे देवाला मागणं हेच आहे, कारण हे उद्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे। त्यामुळे महाराष्ट्राची काळजी घेणं हे माऊलींचंच काम आहे, आणि म्हणून माऊलींनी महाराष्ट्राची काळजी घेण्याकरता आम्हाला शक्ती द्यावी आणि सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, अशा प्रकारचीच त्या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे। आपण सन्मार्गाने चालावं, आपण सुबुद्धीने चालावं। आपण सुबुद्धीने चाललो तर दुसऱ्यांना सुबुद्धी येईलच, आणि ज्यांना दुर्बुद्धी येते त्यांची काय अवस्था होते तुम्ही बघितलंच आहे। पंढरपूर कॉरिडॉरच्या संदर्भात सगळ्यांना विश्वासात घेऊनच या ठिकाणी आम्ही काम करतो आहोत। कोणाचंही नुकसान आम्ही होऊ देणार नाही। दुकानदार असो, तो घर मालक असो, तो सामान्य माणूस असो, कोणाचंही नुकसान न करता सगळ्यांचं योग्य पुनर्वसन करून या ठिकाणी हा कॉरिडॉर आपण तयार करणार आहोत। त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी एक मोठं कन्सल्टेशन केलेलं आहे, चर्चा केलेली आहे। अनेक लोकांची चर्चा करून त्यांच्या शंका देखील दूर केल्या आहेत। पुढेही या ज्या काही शंका आहेत त्या दूर करत हा कॉरिडॉर आपण करणार आहोत।